नमस्कार मित्रांनो, आजचे हवामान अंदाजच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामानाचा रेड अलर्ट भेटला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामानाचा रेड अलर्ट भेटला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा आहे, कोणत्या जिल्ह्याला जे आहे सावधगिरीचा इशारा आहे आणि कुठे अजूनही पावसाचा कोणताही शाश्वती नाही. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे आहेत. आपण नवीन असाल तर MX मराठीला सबस्क्राईब करा, कारण येथे रोज सगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात. सुरुवात करूया हवामान अंदाजाचे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला असून रायगडमध्ये रेड अलर्ट लागू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जे आहे सध्या रेड अलर्ट लागू आहे आणि मुसळधार पाऊस झाला आहे. महाड पोलादपूर भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाडच्या पोलादपूर भागामध्ये सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे हे जिल्हे सध्या पावसाने ग्रस्त असल्याचं आपल्याला समजून येतं. यानंतर मात्र विदर्भाची काय परिस्थिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नागपूर आणि विदर्भात आज आणि उद्या विशाल पावसाची शक्यता असून सायंकाळ ढगाळ वातावरण आणि थंड वादळांसह पावसाची चिन्ह आहेत. सध्या नागपूरमध्ये आभाळ आलेला असून नागपूर आणि विदर्भात या आज आणि उद्यामध्ये जे आहे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यानंतर मात्र अजूनही नागपूर आणि विदर्भाला पावसाचा धक्का जे आहे बसला नाही. मात्र आज आणि उद्यामध्ये नागपूरकरांच्या स्वप्नाला जे आहे चांगलेच आकार भेटू शकतो आणि चांगला पाऊस पडू शकतो. विदर्भानंतर मात्र आपल्याला पाहायचं आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाची पावसाची अपेक्षा आहे. सध्या मात्र वातावरण ढगाळ असून मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा जी आहे हवामान विभागाने सांगितलेली आहे. यानंतर आपल्याला हेही लक्षात येतं की मराठवाडा मात्र यापासून थोडासा वंचित दिसतोय. यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये जे आहे उच्च म्हणजे जास्त मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आलेला आहे, कारण तिथे सध्या पाऊस पडत आहे. यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळेमध्ये जे आहे जोरदार पाऊस आहे. कोकण पट्टा जे आहे पूर्ण पावसाने ग्रासला असून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळेमध्ये पाऊस आहे. म्हणजे वरच्या भागाला सगळीकडे सध्या पावसाचा चांगलाच फटका आपल्याला पाहायला भेटतो. पुणे घाट हलका ते पुणे घाट भाग हलका ते मध्यम, पुण्यामध्ये आणि घाट भागामध्ये जे आहे तिथलच्या हलका ते मध्यम पाऊस आहे. मात्र नागपूर, विदर्भ उच्च वादळांसह पाऊस जे आहे आपल्याला पाहायला भेटू शकतो. इतर महाराष्ट्र भागामध्ये हलका ते मध्यम आपल्याला पाहायला भेटतं की मराठवाड्यामध्ये सध्या पावसाचा कसलाही जे आहे आकार उकार नाही आहे. मराठवाड्यामध्ये जवळपास पाऊस खूप दिवस झालं पडला नसून मात्र कोकणी परिसर आणि पुणे विभाग मुंबई विभागात जे आहे जोरदार पाऊस चालू आहे. एक गोष्ट नक्की आहे की सध्या विदर्भातही पावसाची वारे वाहत असल्यामुळे आता तिकडे पाऊस पडतो का, आज उद्यामध्ये जे आहे पावसाची दाट शक्यता दिली आहे. कोकणात रेड अलर्ट आहे. मित्रांनो, कोकणामध्ये जे आहे रेड अलर्ट असल्यामुळे तिथे वास्तव्यासाठी पूर प्रतिबंधक खबरदारी, उदाहरणार्थ उंच ठिकाणी राहा, प्रवास टाळा अशा आवश्यक खबरदारी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण कोकणामध्ये सध्या पावसाचा चांगलाच जोर वाढल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. विदर्भातील नागपूरमध्ये आता थंडी वादळांसह तयारी ठेवा, घराबाहेर थांबताना सुरक्षित ठिकाणी राहा. विदर्भात आणखीनही पावसाने हजेरी लावली नसेल, मात्र आजचा दिवस आणि उद्याचा दिवस निर्णायक आहे. विदर्भात जे आहे आज आणि उद्याच्या दिवसात जे आहे पावसाचा चांगलाच तडाखा पाहायला भेटू शकतो. यामध्ये जे आहे फक्त आपल्याला पाहायला भेटतं की मराठवाड्याचा काही भाग जे आहे पावसापासून सध्या वंचित असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. कारण नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या भागांमध्ये बऱ्याच दिवसापासून जे आहे पावसाने हजेरी लावली नव्हती. सुरुवातीच्या काही काळात पावसाने हजेरी लावली होती आणि यानंतर मात्र पाऊस आता शांत झाल्याचं पाहायला भेटतं. मात्र मित्रांनो, या काही भागामध्ये जे आहे पाऊस जे आहे चांगलाच पडला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज हवामान अंदाजासाठी व्हिडिओला लाईक जरूर करा.